नाटक किंवा नाटकाची तालीम ही कैद नाही. सगळ्यात जबरदस्त नाटक आसाममध्ये होतं, आपल्याला याची कल्पना सुद्धा नाही. तिने मला जवळजवळ जन्मापासून बघितलं, तर ती मला म्हणाली की तू मला दिग्दर्शित करणार आहे हे आधी माझ्या डोक्यात शिरू दे. लागून बरोबर जेव्हा सुंदर मी होणार केलं, तो तू म्हणतोस त्या पद्धतीचा अनुभव ते सगळ्यात ट्रिकी होतं माझ्यासाठी. प्रीमियम तिकीट पर पर्सन 2,500 की 3,000 पाऊंड. बापरे. महेश मांजरेकरांच्या बहुतेक चित्रपटात मी कामं केली. कोण नाही तर रे विजयला बोलवा. नमस्कार, आज मी कॅचअप करतोय विजय केंकरे यांच्या सोबत. नुसतं विजय केंकरे म्हणणं चुकीचं आहे, रंगभूमीवरचे मास्टर ब्लास्टर. कारण त्यांनी सेंचुरी केलेली आहे. गेल्या वर्षी त्यांच्या म्हणजे 100 नाटकांचं दिग्दर्शन झालं. त्यानंतरही आता पुढे सुरूच आहे. आणि आत्ता सध्या रंगभूमीवर नकळत सारे घडले, मास्टर माइंड, 38 कृष्णविला, परफेक्ट मर्डर, काळी राणी, सर्किट हाऊस ही नाटकं त्यांची चालू आहेत. आणि ते स्वतः अभिनय करतायत आणि दिग्दर्शन केलंय पत्रापत्री या नाटकाचं. पत्रापत्री हे पुस्तक होतं दिलीप प्रभावळकर यांचं, आणि त्याच्यामध्ये तात्यासाहेब आणि माधवराव अशा 2 व्यक्ती ते एकमेकांना ज्यांनी जी पत्र पाठवले, तर त्याचं पत्र वाचन तुम्ही या पत्रापत्री नाटकात केलेलं आहे. तर हे नाटक होऊ शकतं असं का वाटलं, आणि ते आल्यानंतरचे अनुभव कसे आहेत, प्रेक्षकांकडनंच्या प्रतिक्रिया? साधारण 2012-13 मध्ये सोलापूरला एक साहित्य पुरस्कार, दामाणी नव्हे दुसरा, तर तो पुरस्कार ज्या वर्षी पत्रापत्रीला मिळाला त्याच वर्षी तो मला माझ्या पुस्तकाला पण मिळाला, एकाच व्यासपीठावर. तर त्या निमित्ताने मी तेव्हा पत्रापत्री पहिल्यांदा वाचलं. आणि ते जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की दिलीप प्रभावळकर आधी अभिनेता आहेत, त्यामुळे ते जे काही लिहितात त्याच्यामध्ये परफॉर्मन्सच्या शक्यता आहे. म्हटलं दिलीप भाई याचं काहीतरी करू कार्यक्रम, आणि दिलीप भाईंना तू जर का ओळखत असशील तर ते करू रे करून ते. मग तेव्हा माझ्या डोक्यात काही वेगळं होतं की BMM ला अमेरिकेला करूया इकडे. आणि मी दिलीप भाईंना म्हटलं चला तुम्ही आणि मी करूया का, तर ते लगेच हो म्हणाले. चल करूया. मग आम्ही एक असं ठरवलं की एक तटस्थ माणूस पाहिजे त्या सगळ्याकडे बघायला. म्हणून आम्ही नीरज शिरवईकरला विचारलं. नीरज एक जनरेशन, 2 जनरेशन, 3 जनरेशन पुढचा आहे, तर त्यामुळे तो या पत्रांकडे कसं बघतो. आणि मला मजा वाटली, मी करतोय असं म्हटल्यानंतर त्या पुस्तकाबद्दल माहिती असलेलं यंगर जनरेशनचं मला प्राजक्त देशमुख भेटला. तो म्हणाला अरे ती 2 मित्र विजयदादा पत्र लिहितात तेच ना, माधवराव म्हणतात. मी म्हटलं म्हणा अरे ते मजा आहे. तर म्हणून त्यातली परफॉर्मन्सची क्वालिटी दिसली एक. आणि दुसरं, आता पत्र लेखन जुनं पण अजूनही आमच्यासारख्या मंडळींना हातात पुस्तक घेऊन वाचायला आवडतं. तसं त्या कागदाचा वास याच्यामध्ये नॉस्टॅल्जिया नक्की आहे. पण त्या प्रत्येक पत्राला जे आम्ही वाचतो सुरुवात मध्ये शेवट, त्यातून दिलीपभाई अशा छोट्या छोट्या कॉमेंट करतात चिमटे काढल्यासारख्या. तर त्या कॉमेंट करत असताना ते अर्कचित्रासारखे जर दोघे दिसले तर त्यातली गंमत आहे. स्वतःचं अर्कचित्र आपल्याला बघायला आवडतं, बरोबर, आणि ते व्यंग पोचवावं अशा दिशेने त्याचा प्रयोग झाला. पण असं लक्षात आलं की त्यातला ह्युमर बऱ्याच प्रमाणात पोचतो. आता अगदी निश्चित त्याची प्रतिक्रिया म्हणजे माझ्या टिळक स्मारकच्या प्रयोगानंतर एक कुटुंब तिथं थांबलं होतं. तर ते मला म्हणाली आमची मुलगी आहे, ती 9वी-10वीत असेल, मोठी ना. तर ती मला म्हणाली की सर मला तुमचा पत्ता देता का, मला पत्र लिहून तुम्हाला या नाटकावरची प्रतिक्रिया कळवायची. तर मी त्या मुलीला माझा पत्ता दिला आणि काय तिने तिची प्रतिक्रिया कळवली. आता ही फार एक जरी असली तरी ही फार माझ्या इंटरेस्टिंग आहे. आणि आमच्या दृष्टीने तो कार्यक्रम तसा नाटका सारखा नाहीये, म्हणून अभिवाचन आणि दृक आविष्कार हे खरं मी प्रदीप मुळेंना विचारलं. आणि त्यांनी आविष्कारसाठी इंदू काळे सरला बोळे याचा कार्यक्रम केला होता. तेव्हा त्यांनी हे व्हिज्युअल एनॅक्टमेंटला दृक आविष्कार असं नाव दिलं होतं. तर ते तिकडून आम्ही उसनं घेतलं आणि ते बंपर लाफ्टर थिएटर कोसळते असं नाहीच आहे. त्यामुळे ते खुसखुशीत त्याच्यातला विनोद बहुधा पोचत असावा. ते बघायला मोठ्या प्रमाणात गर्दी आमच्या हिशोबाने मोठ्या प्रमाणात, कारण
ते काय हाऊसफुलचं बोर्ड लागणारा प्रकार नाही. आणि बदाम राजा प्रोडक्शननी ती करायची तयारी दर्शवली. आणि मग जर प्रयोग बघितला तर हळूहळू असं लक्षात येतं की नेपथ्य एक पात्र होतं, त्याच्यातलं संगीत एक पात्र होतं, प्रकाश योजना. तर असं करून मग इतर नाटकाची अंग नाटकासारखीच वापर आणि हा कार्यक्रम केला. आता त्याला खरंच हे चांगलं आहे. पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही करत होता किंवा करायचा विचार होता तेव्हा असं होतं का की डोक्यात एक्सपेरिमेंटल आपण काहीतरी करतोय, हे व्यावसायिक होणार की नाही होणार? हो, म्हणजे हे डोक्यात होतं की ह्याचा व्यवसाय कसा होईल, तर तो कसं काय करायचा. म्हणजे तर यामध्ये उपयोग झाला तो दिलीप प्रभावळकरांच्या असण्याचा. बरोबर. मुळामध्ये दिलीप प्रभावळकरांचं संचित इतकं आहे आणि इतकी वर्ष ते रंगभूमीवर उत्तम काम करतायत, त्यामुळे एवढी खात्री होती की त्यांना पाहायला लोक येतील. तर ज्या प्रकारचे कार्यक्रम, ज्या प्रकारची नाटकं लोकांसमोर येत आहेत ते बघता मला असं वाटतं की आपल्याकडच्या प्रेक्षकाचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक करायला पाहिजे. कारण ते जर नेहमीपेक्षा काही वेगळं असेल तर ते पटकन उचलून धरतात. म्हणजे मला सगळ्या प्रकारचं प्रेक्षक आहे हे पण लक्षात आलं असेल. अगदी थोडीशी खात्री होती की नाही, निदान सुरुवातीला तरी. मग एक विचार असा येऊन गेला, मर्यादित प्रयोग करायचा. तर आम्ही मग असं ठरवलं की हे असं कमिट नको करूया की मर्यादित वगैरे, पण थोडस ते शांतपणे होणार. पण तुम्ही आता प्रभावळकरांबद्दल सांगितलं, त्यांच्या असण्यामुळे सुद्धा या नाटकाला फायदा होतोच. अर्थात प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद मिळतो तो ही स्टार पॉवरच आहे एक प्रकारे. नाटकासाठी किती गरजेची असते आपल्याकडे आणि तशी परंपरा आहे का अजूनही? कसं आहे, हा नियम नाही मुळामध्ये, पण आता कसं झालंय थोडस त्याचं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं अर्थकारणात पण आहे. बरोबर. की आता जितके पैसे घातले जातात ते बाबा रे परिचित चेहरा असू दे, अगदी स्टार नाही तरी परिचित मंडळी असेल तर पटकन लोक नाटक बघायला येतील. ह्याला निश्चित अपवाद आहे. म्हणजे देवबाभळी सारखं नाटक. देवबाभळी, मी देवबाभळीच उदाहरण घेणार होतो. तर देवबाभळी सारखं नाटक, पण पूर्वी ऑल द बेस्ट, यदा कदाचित किंवा त्याच्या आधी आमचं टूर हे ज्या प्रमाणात त्यांच्या शिवाय यशस्वी होत होतं, आता काही प्रमाणात त्याची गरज लोकांना भासायला लागली. आज वस्त्रहरण केलं तर त्याला जो लीप आहे, म्हणजे आमच्या नाटकाला 1.25 लाख बुकिंग असेल तर त्याला 3.25 लाख. बरोबर. हा जो लीप आहे, आम्ही अर्थकारणाच्या दृष्टीने हा लीप फार महत्वाचा आहे. आणि हा केवळ जाहिरातीने नाही. आता संकर्षण ची दोन्ही नाटक म्हणजे नियम वाटी लागू का, तर त्याच्यामध्ये प्रशांतचा सपोर्ट होत आहे, बरोबर आहे. पण आज संकर्षणला या नाटकांमधून एक स्वतःच त्याचं अस्तित्व आहे, आज ओळख झाली. पण हे गरजेचं पण आहे ना, अशी पुढची पिढी, पुढची कलाकारांची पिढी यायलाच हवी. निश्चित गरजेचं आहे, ती यायला हवी. आणि ती येते. म्हणजे ना, मला ही रड मान्यच नाही. मला आमच्या काळात हे तर मला पटतच नाही. कारण मला असं वाटतं आपल्यापेक्षा आपल्या पुढची पिढी जास्त हुशार असते. आता पूर्वी स्टार लेखक होते. मग म्हणजे तू तेंडुलकर घे, कानेटकर घे, मतकरी घे, या प्रकारचे बाळ कोलटकर घे किंवा विद्याधर गोखले, या प्रकारचे. आज बघ तू, आज तसं नाहीये. एखाद्या नवीन मुलाने लिहिलेलं नाटक सुद्धा पटकन हातात घेऊन आम्ही वाचतो. दुसरा तू विचार कर, 8 मुली लिहित आहेत, त्या लिहित्या झाल्या. त्यामुळे या प्रकारचे छोटे छोटे बदल होत आहेत. त्यामुळे अजूनही अभिनेत्यांच्या बाबतीमध्ये स्टार्स थोडेसे परिचय म्हणून गरजेचे वाटत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते अजिबात उरलेलं नाही. पण ऍक्टर्सच्या बाबतीत काही प्रमाणात अजून ते शिल्लक आहे. तुमच्या दिग्दर्शनाच्या शैलीबद्दल थोडंसं बोलूया. कलाकार कोण आहे, त्याची गुणवत्ता किती आहे, त्याच्या लिमिटेशन्स किती आहेत, या सगळ्याचा अभ्यास करून नाटकाची मांडणी तुम्ही करता का? ते तसं करावंच लागतं. म्हणजे आता पटकन लोक असं म्हणतात की प्रभावळकर आहे म्हणजे
ते म्हणजे तुमचं अर्ध काम होतं असं होत नाही. कारण ते काम करायला लागल्यानंतर त्याच्या बरोबर त्यांचे प्रश्न येतात, त्याच्याबरोबर त्यांना कन्व्हिन्स करणं येतं. त्यानंतर ते जे तेव्हा करतायत त्याच्या मागे त्यांनी काय काय केलं होतं हेही येतं. आता मी ह्या लोकांबरोबर काम केलं, तसं डॉक्टर लागू, अशोक सराफ, बरोबर, मी मधुकर तोरडमलांना सुद्धा दिग्दर्शित. फक्त मला असं वाटतं की मुळामध्ये त्या अभिनेत्याला विचारायला जातानाच आपण ठरवतो आधी, त्यानंतर त्या त्या माणसांप्रमाणे तुमची शैली बदलते. दिलीप प्रभावळकर हा अभिनेता चांगल्या अर्थाने इन्सिक्युअर आहे. अच्छा. हा, म्हणजे जसजसं नाटक जवळ येतं तस तसं त्यांची अँझायटी आणि हे सगळं वाढायला लागतं. अजूनही चांगल्या अजूनही प्रयोगाच्या वेळी, प्रयोग संपल्यावर सुद्धा विक्रम गोखलेंची नाटकाकडे बघण्याची संबंध दृष्टी वेगळीच होती. म्हणजे त्यांच्या तालमींवरती डेफिनेटली विश्वास होता, पण ते इतके इन्सिक्युअर अच्छा नव्हते. त्यांना कल्पना होती काय आजूबाजूला चाललंय. म्हणजे प्रभावळकरांबरोबर जशी काम करायला मजा यायची तशी त्यांच्याबरोबर. आणि त्यानंतर डॉक्टर श्रीरामला, आता मी लागून बरोबर जेव्हा सुंदरमी होणार केलं, तो तू म्हणतोस त्या पद्धतीचा अनुभव ते सगळ्यात ट्रिकी होतं माझ्यासाठी. कारण ते सुस्पष्ट असं म्हणाले की मला हे नाटकच आवडत नाही. बापरे. पण मी मुलांच्या एकाही नाटकात काम केलं नाही, त्यामुळे मला सुंदरमी होणार मध्ये काम करायला आवडेल. मी म्हंटल महाराजाचं काम करा, तर ते म्हणाले अजिबात नाही. डॉक्टर पटवर्धन विचारणार असेल तर विचार करणार. अरे बापरे. म्हणजे माझ्या डोक्यात जी चौकट होती की महाराज, त्याचा टेरर, डॉक्टरांचा आवाज, ते सगळं सहज येईल, ते नाही म्हणाले. मग मी विचार केला, मी म्हटलं करा. मग असं झालं, डॉक्टर चर्चा करायची, अरे मी हे करतोय ते बरोबर आहे का, मग त्या माणसाची एखादी लकब असेल का ह्याच्यावर चर्चा, मग नाटकाच्या संरचनेबद्दल बोल. मग त्यावेळेस म्हटलं ह्याच्यात काही थोडे बदल करावे का. तेव्हा मला भाईंनी मी फोन केल्यावर सांगितलं, बाबा रे परत लिहायला काही सांगू. तर ती पद्धत हा माझ्या चौकटीला थोडासा धक्का. दुसरं असं होतं की मी डोक्यात पूर्ण विचार करून जातो, पण मी बऱ्याचशा दिग्दर्शकांसारखा उत्स्फूर्त नाही. अच्छा. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर मी राहुल द्रविड आहे. माझ्या ते नोंदी असतात आणि त्या नोंदी ना असा धक्का बसला की परत विचार करायला लागतो. अगदी लेटेस्ट उदाहरण की नकळत सारे घडले मध्ये आनंद इंगळे विक्रम गोखलेंची म्हणजे बटू मामाची भूमिका करणार. आता इथे कसं झालं की मला मुळामध्ये आनंदची इमेज पुसायची, इथपासून तो सगळा प्रकार करायला लागला. पण ती त्याची इमेज पुसायची तयारी होती स्वतः. आत्ता नाटक जे दिसतं नकळत, शेखरनेच लिहिलेलं ढवळीकर, की आता ते मला समुपदेशकाच्या दृष्टीने त्याच्याकडे इतक्या वर्षाने बघावं असं वाटतं की नाटकात जाणं किंवा न जाणं हा प्रश्नच नाही, फोकस नसणं त्या मुलाचा एखाद्या गोष्टीवर आणि मामाचं नॉस्टॅल्जियात रमून राहणं आणि त्यामुळे मोकळं नसणं हे त्या समुपदेशकाच्या लक्षात आल्यामुळे ती बाई आता माझा फोकस नाटकाचा बसवताना तिकडे हे सगळं मी ठरवून करतो माणसाप्रमाणे बदल. आणि तुला इंटरेस्टिंग गोष्ट की तोरडमलच्या बरोबर मी जेव्हा नाटक केलं, त्यांना एक इंटरेस्टिंग सवय होती. ते काय किंवा डॉक्टर लागू, ते परस्पर सहकलाकाराशी बोलत नसत. अच्छा. ते येऊन मला काय असेल ते दिग्दर्शकाकडून. आणि जे माझ्या शैलीच्या संपूर्णपणे विरोधात. बर. नाटक किंवा नाटकाची तालीम ही कैद नाही की एक दिग्दर्शक नावाचा एक माणूस तिथे येऊन बसलाय, आता सगळं त्याचं ऐका, असं नाही. त्यामुळे मला अभिनेत्यांची मुळात मैत्री करायला आणि ती मैत्री झाली की त्याच्याशी चर्चा होती. ती चर्चा झाल्यानंतर मला असं वाटतं की त्या अभिनेत्याला
किंवा अभिनेत्रीला किंवा तंत्रज्ञांना ते त्या समग्र नाटकाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे बरोबर. असं वाटायला लागतं आणि ते वाटायला लागणं माझ्या दृष्टीने गरजेचं आहे. महत्वाचं आहे. म्हणजे माझी कितीही शैली बदलली तरी ही की ऍक्टर्सना कम्फर्टेबल करून बरोबर. नाटक करायचं. तर मला इनफॅक्ट कधीतरी असं वाटतं की सहकलाकारांनी एकमेकांशी बोलायला पाहिजे, हा. कारण शेवटी प्रयोगात ते एकत्र एकमेकांच्या समोर आहेत. तर त्यामुळे मी मोठ्या लोकांबरोबर काम करताना मी सगळी चौकट जरी ठरवली तरी ही गोष्ट कॉमन असते की मी तालीम हसत खेळत करतो. एक छोटीशी गोष्ट तुला सांगतो. मी हॅलो इन्स्पेक्टर नावाचं नाटक बसलो. त्याच्यात वीरेंद्र प्रधान, सुनील बर्वे, कविता लाड, अरुण नलावडे आणि भक्ती बर्वे. अच्छा. तर भक्तीताई बरोबर मी तालीम करायला सुरुवात केली. आता हा बघ दिग्दर्शक म्हणून पहिल्या दिवशी मला म्हणाली, नाही नाही विजू तू वाच. म्हटलं म्हणजे? तर तिने मला जवळजवळ जन्मापासून बघितलं. बरोबर. तर ती मला म्हणाली की अरे तू मला दिग्दर्शित करणार आहे, हे आधी माझ्या डोक्यात शिरू दे, तोपर्यंत मी काम नाही करू शकत. मग त्याच्यात तिच्या नवऱ्याचं एक काम करणारं पात्र, ती मला पहिल्या दिवशी बाजूला घेऊन म्हणाले की नाही रे कसं चालतो बघ रे, हा काही श्रीमंत वाटतो नाही, बदलला. मग ती दुसऱ्या दिवशी आणि एक म्हणाल की नाही रे याचं स्पीच बघले. असे 3 माणसं बदलल्यावर मी तिला विचारलं तुझ्या डोक्यात काय? म्हटलं आपण आतापर्यंत 3 अभिनेते बदलले, म्हटलं हे सुरू राहू शकत नाही. तर ती मला म्हणाली की तू माझ्या घरी येऊन म्हटलं मला नाटक वाचून दाखव. म्हटलं हो. तेव्हापासून माझ्या डोक्यात आहे तू काम कर तिच्या नवऱ्याचं. मी म्हटलं अगं भक्तीताई नाही ते तू मला विचारलंस ना माझ्या डोक्यात काय आहे. मग तिकडे मी गेलो घरी, रात्री मला सुधीर भटचा फोन, ये बाबा, आणि मी केलं का. मुद्दा होता एका बाजूला भक्तीताईचा हट्ट आणि दुसऱ्या बाजूला तिला हे कळत होतं की अरे विजयला अख्खं नाटक समजलेलं आहे, त्यामुळे तोच सगळ्यात चांगल्या पद्धतीने हे पोचवणार. आता हा विचार जर मी तिचं ऐकलंच नसतं आणि मी म्हटलं असतं की नाही हाच माणूस काम करणार, तर मला माहिती नाही त्या नाटकाचं पुढे काय झालं असतं. त्यामुळे असे ते विविध प्रकारचे अनुभव आहे. नाही, पण हे सगळं करण्यासाठी तुम्ही एक ट्रिक वापरता. तुम्ही तालमीमध्ये खूप गप्पा मारता. तर हा नेमका काय प्रयोग आहे? म्हणजे गप्पा मारत राहायचं तालमी, म्हणजे ऍक्टरला कम्फर्ट करायचं. हा. मी खरं तर आणखीन एक ट्रिक वापरतो. काही नाटकांमध्ये मी 3-4 पानं बसवतच नाही. अच्छा. की अरे ते करू ना, थांब ना, होईल. त्यामुळे त्यांना फार असं वाटतं की ते खूप कम्फर्टेबल आहे, पण ते तसं नसतं. संजय नार्वेकर माझ्या बऱ्याच नाटकात संजयने काम करते. त्याला काहीतरी पदार्थ सुचलं तर मी असं वाटतं ओके करून बघ ना, करून बघ. की करून बघ असं वाक्य आलं की हळूच जाताना दुसरा कलाकार असेल तर त्याला नेहमीच संजय हे कट झालं, हे गेलं, हा कर असं म्हटलं की ते राहतं. आता या ट्रिक्स त्यांनाही हळूहळू कळायला लागलंय. करून बघ असं म्हटलं की समजायचं की बहुतेक दुसरं कसं होतं त्या गप्पांमध्ये ते खूप कम्फर्टेबल होतात. तर मग तुला इतकं वाटू शकतं की तालमीचा वेळ वाया जातोय आपला की काय, आणि मग असं लक्षात नाही अरे एवढं बसवून झालंय. तर ते बोलता बोलता तुझ्या नकळत करून घेण्याची जी गंमत आहे ना त्यात ते मला फार म्हणजे अरे हे अर्थात आदर्शवादी पद्धत नाही. कदाचित चंद्रकांत कुलकर्णी वगैरे मंडळींची पद्धत आदर्शवादी असेल, कारण माझ्या पद्धतीने ना धाक नसतो तालमीत कोणालाच. विजयला घाबरतायत असं पूर्वी होत असेल किंवा तिथे पोचेपर्यंत कोणीतरी सांगितलं असेल, पण मी याकरता गप्पा मारतो. एक आतली गोष्ट म्हणून एक विचारतो की दिग्दर्शकाला किती मानधन मिळतं? म्हणजे मी आकडा नाही विचारणार, पण इतक्या वर्षांपासून तुम्ही नाटक करताय, तर ज्या प्रमाणात महागाई वाढली आहे त्या प्रमाणात मानधनाची रक्कम वाढली आहे. काय होतं मी काहीच लपवून सांगणार नाही. मानधन येण्याची पद्धत आहे की एक लमसम आणि मग परप्रयोग
हा रॉयल्टी. बरोबर. मी सरळ सरळ हे बघतो की निर्माता माझा मित्र आहे का, काय आहे का, या प्रमाणात आधीचे पैसे आणि रॉयल्टी मी ठरवतो. आता कसं झालंय, रॉयल्टी मिळत राहणं जास्त थोडीशी हे आता गरजेचं आहे माझ्यासाठी. तर त्याच्यामुळे मी ते करतो. पण तरी सुद्धा अभिनेते जर तू धरले तर त्या प्रमाणात तंत्रज्ञ आणि लेखकांना तितकी जास्त रॉयल्टी मिळत नाही आणि ते संभवतही नाही. अच्छा. कारण फक्त ना तू नाटकाचा इकॉनॉमिक्सचा विचार आता करून उपयोग नाही, तर इतर माध्यमांमध्ये सुद्धा त्यांना किती पैसे मिळतात, मग त्या प्रमाणात अभिनेत्याला इथे किती पैसे मिळतात, त्या प्रमाणात अभिनेता त्याचे पैसे सांगतो. त्यामुळे केव्हाही ती रक्कम जास्ती असणार. मग नेगोशिएशन होतात कुणाबरोबर, ती दिग्दर्शक. म्हणजे मी आता सर्वाधिक पैसे घेणारा दिग्दर्शक आहे वगैरे की नाही मला माहिती नाही, पण जे मिळतं त्याहून जास्ती मिळालं पाहिजे असं वाटतं, पण तसं अर्थकारण परमिट करत नाही. बर. म्हणजे दिग्दर्शनाबद्दल आपण जेव्हा बोलत असतो तर एकेकाळी तुमचा आग्रह असायचा संहितेवरती, म्हणजे संहिता जी आहे ती चोख आणि मग त्यावर हुकूम सगळं व्हायला पाहिजे. आता तो आग्रह जरा कमी झालाय की काही दृष्टिकोन बदललाय? दृष्टिकोन बदलला, आग्रह थोडासा कमी झाला. लिखित शब्दाच्या पलीकडे जाऊन दोन लिखित शब्दांच्या मधली पांढरी जागा कशी तंत्रज्ञांची आहे याकडे माझं जास्त लक्ष द्यायला लागलं. आणि हे जाण्याकरता जेव्हा मी भारतीय रंगभूमीवरची नाटकं बघायला लागलो, ज्याच्यामध्ये मी शरीर कसं वापरायला लागतात आणि ते बघायला लागलो. माझे बरोबरचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, वामन केंद्रे, प्रतिमा कुलकर्णी, विनय आपटे, जरा आधी प्रकाश बुद्धिसागर, दिलीप कोलटकर होतेच, पण अगदी स्पेसिफिकली माझ्यावर झालेला परिणाम हा केदार शिंदे, संतोष पवार, देवेंद्र पेन, प्रायोगिकला मोहित टाकळकर, अतुल पेठे, मकरंद साठे. तर या लोकांची नाटकं जर तू यदा कदाचित ऑल द बेस्ट वगैरेच्या काळातली शहीरेशी वगैरे बघितली तर या सगळ्या मंडळींनी शब्दाचं महत्व कमी नाही केलं, पण त्याच्या बरोबर भरत काय करतो तेही बरोबर तुझ्या डोक्यात. म्हणजे या लोकांनी काय केलं तर आवश्यक त्या ठिकाणीच नाटकात बोललं जायला लागलं. आणि हा जो बदल झाला तो त्यांची नाटकं बघून माझ्या करण्यामध्ये झाला. आता याच्यात दुसरी बाजू जर तू बघितली तर 38 कृष्णविलासारखं नाटक जेव्हा माझ्या हातात येतं तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की हे शब्दप्रधान नाटक आहे. ह्याच्यातला लिखित शब्द आताच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे तो त्या पद्धतीने आधी पोहोचवणं गरजेचं आहे. मला असं वाटतं 38 कृष्णविलाबद्दल हा जर प्रवास बघायचा तर माझ्या असं लक्षात आलं की नाटकाच्या सुरुवातीला तो फक्त एक पत्ता आहे आणि नाटक संपताना त्याची व्यक्तिरेखा होती. 38 कृष्णविला. तर हा प्रवास जो आहे याच्यामध्ये मायनस लिटरेचर हे होऊ शकत नाही, तर त्याचा बेस खूप महत्वाचा. सिमिलर नकळत आहे किंवा पत्रापत्री. आता या शब्दप्रधान गोष्टी जेव्हा येतात तेव्हा माझ्यातला पूर्वीचा बाहेर येतोच, पण याच्या संदर्भामध्ये मास्टर माइंड मध्ये मी ते बाबा रे साधारण हा प्लॉट आहे बोला असं मी पूर्वी कधीच केलं नसतं. तर हा परिणाम आहे. मला नेहमी असं वाटतं की मी नाटक करतो म्हणजे ते मी आयसोलेशन मध्ये करत नाही. थिएटर मला जे माझ्या वडिलांनी सांगितलं की थिएटर इज ऑलवेज अस, इट इज नेव्हर मी. मग या अस मध्ये हे सगळे येतात. बरोबर. मग लेखकांमध्ये रत्नाकर मतकरींचा माझ्या संबंध करिअरमध्ये असलेला हात, आणि त्यानंतर मला असं वाटतं महत्वाची व्यक्ती म्हणजे सुधीर भट. कारण तुझ्या मनात हे आलं तर त्यांनी असं कधीच नाही म्हटलं की नाही रे ते संतोष वगैरे जे करतात ना ते त्यांना करू दे, तू हे नाही. तर त्यांनी सुद्धा हे मान्य केलं. तर आता माझा आग्रह नाटक ही प्रयोगक्षम कला आहे याकडे जास्त आहे.
इट इज लिटरेचर ऑल्सो. प्राजक्त देशमुख आहे, तू बघ ना, म्हणजे एका बाजूला देवबाभळी हे मी म्हणतो त्याचंच उत्तम उदाहरण आहे. त्यासाठी प्रसादचंही कौतुक आहे की या प्रकारचं नाटक त्यांनी केलं. किंवा मी जे दिग्दर्शित केलं हा शेखर खोसला कोण आहे, त्या प्रकारची ओपन एंडची रिस्क घेणारं नाटक, ते सुद्धा मधुरायांचं मूळ नाटक, त्याच्यावरती संस्कार प्रयोगाचेच होते. तर तो बदल झाला. तुमचा संबंध हा या सगळ्या म्हणजे चळवळीच आहेत एक प्रकारे, नाट्य चळवळी यांच्याशी येत असतो. आणि तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाशी पण संबंधित आहात. वेगवेगळ्या त्यांच्या परीक्षा होतात, तिकडे तुम्ही जाता. गोवा विद्यापीठामध्ये लेक्चर्स द्यायचं असतील किंवा इतर अनेक ठिकाणी लेक्चर्स द्यायचे असतील, तर म्हणजे फक्त दिग्दर्शन नाही आयुष्यामध्ये, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत. तर आत्ता सध्या भारतभर फिरत असताना ह्या नव्या चळवळी कशा प्रकारे सुरू आहेत, काय नेमकं त्याच्यामध्ये नवीन बदल होत आहेत असं जाणवलं? बदल जितकं मी आता बघितलं, मुळात महाराष्ट्रामध्ये मी हे सगळं कितीही म्हणालो तरी नाटककार निर्माण होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. अच्छा. तुला मी आता 7-8 मुलींची मनस्विनी पासून इरा, स्वरा मोकाची, श्वेता पेंडसे, मुग्धा गोडबोले, ही आपली मधुगंधा कुलकर्णी, अशी तुला मी स्त्री नाटककार अशी आहेत आपल्याकडे. त्यानंतर एलकुंचवार, आळेकर, वझे हा एक काळ होता. त्यानंतरच्या काळामध्ये शफात खान, जयंत पवार, राजीव नाईक, मग त्याच्यात मध्ये सतत गोपू देशपांडे, ही सगळी मंडळी लिहिती होती. अभिराम भडकम, अभिरामनी ज्या प्रकारे देहभान लिहिलं किंवा ज्याचा त्याचा सुखांशी भांडलो आम्ही, सुखांशी एक आहेत महत्वाचं. तर हे सगळे नाटककार आहेत. तू जर थोडासा बाहेर गेला भारताच्या, तर त्यांचा कल हा महाभारतातली एखादी गोष्ट घेणे, मायथॉलॉजीतली एखादी गोष्ट घेऊन करणे, म्हणजे कदाचित ते आपल्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे शास्त्रशुद्ध करण्याकडे त्यांचा जास्त कल आहे ओव्हरऑल. अरे सगळ्यात जबरदस्त नाटक आसाममध्ये होतं. आपल्याला याची कल्पना सुद्धा नाही. जात्रा. बरं, ओरिसामध्ये आणि आसाममध्ये मी वेगळंच गमतीशीर तुला सांगतो, IPL सारखा ऑक्शन होतो ऍक्टर्स. बापरे. अच्छा. पण त्यांचे जे विषय असतात ते या प्रकारचे किंवा लार्जर देन लाईफ. तर तुला गंमत सांग, आसाममध्ये सुरू असलेल्या 2 नाटकांची नावं तुला सांगतो, म्हणजे तुला अंदाज येईल की काय तिकडे करतात. एका नाटकाचं नाव टायटॅनिक आणि दुसऱ्याचं ज्युरॅसिक पार्क. बापरे. त्या प्रकारे बोट बुडवतात. अरे चमत, तुला वेळ लागेल अशा पद्धतीचं तिकडे. आणि ते गावांच्या बॉर्डरवर झाल्यामुळे 2 गावांमधला तंटा मिटला. अरे बापरे. अशा प्रकारे हे सगळं सामाजिक ते पण ते चमत्कार किंवा मायथॉलॉजी यातून बाहेर येत नाही. आपल्याकडच्या नाटकामध्ये इमिजिएट प्रॉब्लेम डिस्कस होतात, जे काही वर्षापूर्वीपर्यंत बंगालमध्ये होत होते. त्यानंतर आणि एक इंटरेस्टिंग थिएटर सुरू आहे, ते म्हणजे तियात्र गोव्याचं. म्हणजे आपण इकडे राज्यनाट्य स्पर्धेला प्रेक्षक येत नाहीत वगैरे म्हणतो, तिकडे तियात्र स्पर्धा पॅक असते. पण प्रायोगिक नाटकांपुरतं जर आपण म्हटलं तर सध्या आपण पुण्यामधलं डॉक्टर श्रीराम लागू रंग अवकाश आहे किंवा द बॉक्स सारखं थिएटर आहे. मुंबईत सुद्धा अशी काही उदाहरणं आता बघायला मिळतात. किंवा बंगल्यामध्ये हल्ली नाटक व्हायला लागले, 50च लोक असतात, तिथे नाटक केलं जातं. तर ही पण एक चांगलीच गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे कधी कधी आपण त्यांच्यापर्यंत पोचावं लागतं आपल्याला. तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांच्यापर्यंत पोचतो. आणि या प्रकारच्या नाटकामध्ये ना एक ऍडिशनल गोष्ट, जसं ही जी बाकीची नाटकं आहेत बघ, ती काहीतरी म्हणणारी नाटकं. म्हणजे आता छोट्याशा जागेमध्ये विश्वास सोनी सांगते ऐका करतो, छोटी जागा मला उपलब्ध करून द्या, मला म्हणायचंय, मला हौसा वाडकर तुमच्यापर्यंत पोचवायचे. तर हे ह्याचंही प्रमाण कुठेतरी प्रत्यक्ष व्यक्त होण्याचं. पण त्याला हे नाट्यगृहाचं जे पाठबळ एक प्रकारे मिळालंय म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये. आणि तुम्ही तिकडे गेलेला होता जेव्हा त्याचं काय उद्घाटन झालं,
रंग अवकाश बद्दल जर बघितलं तर कशा प्रकारे तिथे नाट्यगृहाचा म्हणून विचार केलेला आहे? ते आपल्या NCPA एक्सपेरिमेंटल सारखं आहे. हम्म, मुळामध्ये त्यांनी ज्या नावातच जो शब्द वापरलाय अवकाश, हम्म, ते अवकाश आहे. त्या अवकाशाबरोबर अवकाशाची मोडतोड करणं आपोआप येतं. बरोबर. तर त्यामुळे तिथे चारी बाजूला प्रेक्षक बसू शकतात, 3 बाजूला प्रेक्षक बसू शकतात आणि साधारणपणे 270 ते 280 त्याची कपॅसिटी Capacity आहे. आहे. मग त्याचं थोडंसं इकॉनॉमिक्स आपल्याला समजू समजू शकतो. शकतो. प्रायोगिक नाटक, प्रायोगिक म्हणण्यापेक्षा समांतर नाटक हे पुण्याचं प्रमाण जास्त आहे. लोकांना तिकडे जाण्याची सवय सवय लागते. आहे आणि त्यामुळे हळूहळू जसं हे आहे रंगावकाश, तसं सकल ललित कलाघर आहे हा, थिएटर अकॅडमी. बरोबर. तर त्यामुळे अशा काही इंटरेस्टिंग स्पेसिस निर्माण झाल्या. आता तिकडे सुद्धा प्रोसिनियम आहे. नंतर तू सकलमध्ये बाहेर गेलं तर तुला बाहेर नाटक करता अच्छा. येऊ शकतं. त्यांचं आवार आहे, त्या आवारात तुला काही करता येऊ शकतं बरोबर. इंटरॅक्टिव्ह. तर अशा प्रकारच्या जागा पुण्यामध्ये बरोबर. मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत असं मला वाटतं. बरोबर. NCPAचा तुम्ही उल्लेख केलात म्हणून मला आठवलं की तुम्ही NCPA मध्ये काम केलेलं आहे आणि तेव्हा पु ल देशपांडे संचालक होते. काय नेमकं काम चालायचं त्यावेळेला, अगदी थोडक्यात सांगू शकला? थोडक्यात म्हणजे असं, ते थिएटर डेव्हलपमेंट सेंटर हा, होतं. हा. तिकडे आम्ही 4 जण, आम्हाला स्कॉलरशिप होती. हम्म, वामन केंद्रे, अंबरीश मिश्र, मी आणि जितेन मर्चंट. आणि त्याच्यामध्ये रिसर्च व्हायचा. हम्म, त्याच्यामध्ये आर्काइव्हल मटेरियल काय काय हम्म. भारतामध्ये होऊ शकतं, विशेषतः महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. आणि जसं पु ल देशपांडे आहे तसं अत्यंत एक महत्वाचा माणूस त्या सगळ्या गोष्टीचा प्रमुख होता डॉक्टर अशोक रानडे. बरोबर. त्यांना दृष्टी होती. हम्म, त्यामुळे आम्हाला इतकी त्या काळामध्ये मजा आली. पण त्यांचं काम अत्यंत महत्वाचं. आर्काइव्ह म्हणजे अनेक व्हिडिओज त्यांनी तयार भरपूर आहे. करून. बरोबर. NCPA कडे ते मटेरियल भरपूर आहे. त्याच्या जोडीने ना लायब्ररी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी वाढवली. पुस्तकं म्हणजे सामान्यांसाठी आहे ती उपलब्ध, तिकडे जाऊन तुम्ही मेंबरशिप जाऊन बसू शकता. ते सगळं जमवलेलं जे काही मटेरियल आहे ते काय अवस्थेत आहे ते बघून पुन्हा एकदा ते नीट लागायला पाहिजे. कारण त्या काळात काम भरपूर झालं. अशाच पद्धतीने आत्ता जी रंगभूमी, मराठी रंगभूमी आहे, तिचा पण एक अभ्यास व्हायला हवा, व्यवसायाचा अभ्यास व्हायला हवा, आर्काईव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो की इतकी नाटकं येत असतात पण कुठेही त्याचं शूटिंग करून एक रेकॉर्ड ठेवणं, कारण एकदा प्रयोग संपले की संपलं सगळं. मग तुमच्याकडे फोटो उरतात आणि कुणी काही आठवणी लिहिल्या तर त्या पुस्तकात वाचायला मिळतात. तर हे का होत नाही आपल्याकडे? नाही, याला एक प्रकारचा अवेअरनेस लागतो, तो काही प्रमाणात कमी आहे. तरी आपल्याकडे आता कसं होतं की या कारणासाठी तरी होतं की रिप्लेसमेंट करायचे, चल शूट करून ठेव. हा, पण ते रफ शूटिंग झालं, म्हणजे काम चालू शूटिंग. पण झी वाल्यांनी ते हिंदी झी थिएटर वगैरे केलं. तर आता तू विचारलंच त्याच्यावर एक मला महत्वाची गोष्ट आठवली. आम्ही थिएटर म्युझियम ही कल्पना उद्धव ठाकरेंच्या काळात सुरू केली. चौपाटीचं बिर्ला क्रीडा केंद्र पाडून तिथे थिएटर म्युझियम होणार होतं. आणि ते थिएटर म्युझियम मध्ये ऋषिकेश जोशी, राजन भिसे, मी, सखी गोखले, ती म्युझियमॉलॉजिस्ट आहे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे. सुबोध त्याचा प्रमुख आणि सरकारचा मधला पूल आदेश बांधे. ते आम्ही सगळं केलं. अश्विनी भिडे आमच्या सरकारच्या प्रमुख होत्या. तर ते सगळं त्याचं बेसिक सगळं काम करून तयार आहे आणि तो प्रकल्प थांबलाय. तो थांबलाच आहे पूर्ण? थांबलाय पूर्णपणे. आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये शरद पोंक्षे सुद्धा त्यांचाही सहभाग होता. अगदी खरं तर सुरुवातीला पहिल्या मीटिंगला शरद होता आणि तो प्रकल्प इतक्या पुढे गेला होता की त्याची अप्रुव्हल वगैरे सगळं BMC कडून झालंय. तर मला असं वाटतं या निमित्ताने मुंबई सारख्या ठिकाणी अशी वास्तू होईल की ज्या प्रमाणात एक छोटस म्युझियम प्रतिभा अग्रवालांचं कलकत्त्यात आहे, हे जर सोडलं तर या बाबतीत काहीही नाही. आणि त्याची दालनं कशी असावी काय याचं अख्खं स्ट्रक्चर तयार आहे. तर मला असं वाटतं की तू म्हणतोस तो मुद्दा फार महत्वाचा आहे. तर कुठेतरी त्याची कारणं मला माहित, पण ते जे थांबलंय
ते सुरू व्हायलाच पाहिजे. बरोबर असं आवाहन नाही तर हा माझा आग्रह आहे. म्हणजे सरकार बदलू दे, पण तुम्ही काही जे प्रकल्प हातात घेतले तर ते आणि पुढे जायला पाहिजे. आणि सरकार कुठलं असावं याचा त्या प्रकल्पाची आमच्या बाजूने तर काहीच संबंध नव्हता. आमचा संबंध त्याच्यातल्या रिसर्चशी होता. तर तो तुम्ही कुणालाही नेमा, हे मी माझ्या बरोबर सांगतो, कोणालाही नेमा, पण तो प्रकल्प झाला पाहिजे, तडीस नेला गेला पाहिजे. ते समुद्र किनाऱ्याला जवळ आहे, तर लोक बघायला जातील. पुन्हा तिथे आत 600 सीट्सचं नाट्यगृह, सगळं डिझाईन, पुन्हा वरती त्याच्या गच्चीत सुद्धा आणि एक नाट्यगृह, कॅफे, लायब्ररी, लोकांना बघायला म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे, त्या सगळ्याचा वापर करून ते केलं. तर ते दुर्दैवाने बंद पडले, तर ते सुरू व्हायला पाहिजे. बरोबर. पण हा झाला थिएटरचा अभ्यास. व्यवसायाचा सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे असा एक तुमचा आग्रह असतो. तो जर अभ्यास झाला, व्यवसायाचा म्हणून अभ्यास झाला, तर काय फरक पडू शकेल? नाही, कसं आहे, एक तर ना नाट्य नशीब याच्यावरती आपण सोडून देतो तो खूप वर्ष. साधी गोष्ट आहे, गोव्यामध्ये राजदीप नाईक तो एक पॅरलल व्यावसायिक संस्था चालवतो. तो जास्त नाटकं कोकणीत करतो, पण त्याचा आग्रह थिएटरमध्ये नाटक करावं हा नसतो. तर त्यामुळे एकेकाळी आम्ही टूर करायचो किंवा पणशीकर मी नव्हेच करायचे. तर त्यावेळेस गोव्यामध्ये कुठे कुठे नाटक होत होतं आणि आता कुठल्या 4-5 सेंटरला होतं. त्यानंतर मला कुठेतरी असं वाटतं की किती माणसांनी पाहिलं तर नाटकाचा खर्च सुटेल, याचा एक अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हा अभ्यास रिकव्हरी बेस्ड आणि केवळ कॉन्ट्रॅक्ट शो नाही. बरोबर. तर हे काय आहे, किती वाजता, त्यानंतर मी एक आणखीन अशी या हिशोबाने गोष्ट म्हणत होतो, ते होईलच मला वाटलं नाही, पण खरंच इथून पुढे 900 आणि 1000 कपॅसिटीच्या नाट्यगृहांची गरज आहे का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की तुम्ही 400 कपॅसिटीची 15 नाट्यगृह बांधाल. ती 15 नाट्यगृह वेगवेगळ्या ठिकाणी असतील आणि जिकडे सबर्बमध्ये माणूस रिक्षात बसून जाऊ शकेल. मुंबईमध्ये बस किंवा टॅक्सीतनं कमी डिस्टन्सने जाऊ शकेल. मग त्या 400 कपॅसिटीच्या हिशोबाने आपल्याला त्याचं इकॉनॉमिक्स बांधता येईल का? मग जर त्याचं इकॉनॉमिक्स बांधलं आणि त्या बांधलेल्या इकॉनॉमिक्समुळे आपण एका नाटकाचे महिन्याला 20 प्रयोग करू शकलो, हे शक्य आहे का? मी शक्य आहे असं 100% म्हणत नाही. तर या दिशेने एकत्रित हा शब्द फार महत्वाचा आहे, विचार करायला पाहिजे. आणि तो एकत्रित कधी होईल की आपण ज्यांच्याकरता नाटक करतोय त्यांची संख्या वाढेल तेव्हा. या पद्धतीचा सर्वे गरजेचा आहे असं मला वाटतं. म्हणजे तो नाट्य परिषदेने करावा, तो कुठल्या एजन्सीने करावा, तो कोणी निर्माता संघाने, कारण अर्थकारण अजूनही काही प्रमाणात दुर्लक्षित आहे असं कुठे. प्रत्येक निर्मात्याचं स्वतःचं एक अर्थकारण आहे, स्वतःचं गणित आहे. अगदी एकत्रितपणे विचार केला तर अजून ती इंडस्ट्री पुढे जाण्यासाठी, आणि इंडस्ट्रीचा अजून दर्जा मिळाला नसताना सुद्धा त्या इंडस्ट्री सारखा विचार जर केला तर ते होऊ शकतं. म्हणजे मी एक छोटस उदाहरण देतो की समजा दुपार बालगंधर्व 5 वाजता प्रशांत दामलेंचं नाटक आहे, त्याला जवळजवळ 3-3.5 लाखाचं बुकिंग आहे, आणि रात्री माझं कुठलं तरी नाटक आहे, त्याला 80,000चं बुकिंग समजा. तर पटकन आपण विचार काय करतो, अरे प्रशांतचं हाऊसफुल गेलं, काय आपल्याला बुकिंग नाही. माझं म्हणणं, मी व्यावसायिक म्हणून काय विचार करतो, त्या दिवशी किती लोकांनी नाटक पाहिलं. बरोबर. तर त्या दिवशी प्रशांत दामलेंच्या नाटकाला 1000 लोक आले असतील, 900 लोक आणि आपल्या नाटकाला समजा 250 लोक आले, तर त्या दिवशी 1100 लोक नाट्यगृहाकडे आले. आता तुमची जबाबदारी काय की तुमच्या 300चे किमान 600 करायचे. बरोबर. मग तीच माणसं तुमच्या नाटकाला येणार आहे, कारण त्यांना नाटकाला यायची सवय झाली. आता काही लोकांना असं वाटेल मी बोलतोय ते आदर्शवादी आहे वगैरे वगैरे, ते ठीक आहे. म्हणजे माझं म्हणणं काय होऊ शकतं असं मला वाटतं, कदाचित
काही लोक म्हणतील काहीतरी विजय मूर्खासारखं बोलतोय असं होणार. चालेल, मला जे वाटतंय ते असं आहे. असं आहे. नाही, हे असे बदल काळानुरूप व्हायला लागतात अगदीच. आणि ते कधीतरी होतील सुद्धा. पण ह्या सगळ्याचं आपण जेव्हा संशोधन आणि लिखाण असं जे म्हणतो, तुम्ही मगाशी तुमच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता, त्यांची नाटकं वेस्ट एंड वाया वेस्ट एंड वाया ब्रॉडवे. तर त्या पुस्तकाचं वर्णन काही समीक्षकांनी केलंय आणि त्यांनी सगळ्यांनी असं लिहिलेलं आहे की विजय केंकरे यांनी नाटकं कशी बघावीत असं न सांगता मला नाटक कसं वाटलं हे जे लिहिलंय ते खूप महत्वाचं आहे. आता ह्याच्या पुढचं पुस्तक कधी येणार आहे आणि मुळात पाश्चात्य रंगभूमीचा प्रभाव जो आहे तो त्यानंतरच्या काळात तुमच्या दिग्दर्शनामध्ये तुम्हाला स्वतःला जाणवला का, की काही नवीन प्रयोग इकडे करावेसे वाटले त्यामुळे? 1998 साली जेव्हा सुधीर भट बरोबर आम्ही गेलो अमेरिकेला, तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून फॅन्टम ऑफ द ऑपेरा हे पहिल्यांदा बघितलं आणि त्या चमत्काराने भारावून गेलो. आणि तिकडनं मग काही नाही तर तिकडे जाऊन ते नाटक बघायचं. मग लंडनला गेल्यानंतर त्या एरियात जाऊन, तर लंडनला मी अरुण नाईक माझा जवळचा मित्र त्याच्याबरोबर 21 दिवस जाऊन राहिलो आणि सगळी तिथे रोज 1 किंवा रोज 2 जेव्हा मिळेल तेव्हा तिकडे मॅटिनी असतात कधी कधी, ती नाटकं बघितली आणि मी हळूहळू त्याच्यातलं नाटक शोधायला लागलो. आणि पुस्तकाच्या बाबतीत थोडंसं असं झालं की मला कॉलम लिहिशील का असं लोकसत्तेने विचारलं आणि रवींद्र पाथरे माझ्या फार मागे लागले आणि त्यामुळे ते माझ्याकडून ते लिहून झालं. तर मला असं वाटलं की मी जेव्हा ते नाटक बघतो तिकडे मी कोणीतरी आहे आणि आज विजय केंकरे नाटकाला आलेत बरं, असं काही संबंध नाही. त्यामुळे मी कसलेही माझ्यावर दडपण नाही अशा हिशोबाने ती नाटकं बघितली. मग माझ्या काय लक्षात आलं, तिकडे नाटकाचा व्यवसाय ते कसा करावा याच्याकडे मग माझं लक्ष जायला लागलं. याचं कारण असं की तिकडे अवेलेबल असलेलं इक्विपमेंट अमुक हे आपल्याला अवघड आहे, कारण तिकडे एक नाटक एकाच नाट्यगृहात खूप वर्ष चालतं. बरोबर. मग मी दुसरा विचार केला तो कंटेंटचा. आता तिथे काय होतं, तिकडे बऱ्याचदा क्लासिक्स रिपीट होतं काही प्रमाणात आणि एक नाटक खूप वर्ष सुरू राहतं, तर त्यामुळे मेन ब्रॉडवेला तुला तीच नाटकं दिसत राहतात. मग तू ऑफ ब्रॉडवेला बघतोस आणि तुला मजा येते. जसं मी ऑफ ब्रॉडवेच्या सखाराम माइंडर बद्दल मी तिकडे बघितलं, तेंडुलकरांचा महोत्सव झाला आणि त्यावेळेस तेंडुलकरांची तुलना त्यांनी आर्थर मिलरशी केली. तर हे सगळं मी तेव्हा जवळून बघितलं आणि ते लिहिलं सुद्धा नंतर. जवळून मी त्या पुस्तकात आणखीन एक गोष्टही थोडीशी नमूद केली आहे की आपण ऐकून जातो एखाद्या नाटकाबद्दल किंवा समस्या येत नाही. आणि मी जेव्हा अचानक एक नाटक बघायला शिरलो आहे, डोंट ड्रेस फॉर डिनर, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथेही फार वाईट नाटकं होतात आणि आपण ऐकूनच जातो बऱ्याचदा. तर त्यामुळे ते डोंट ड्रेस फॉर डिनर हे अंजन होतं माझ्या डोळ्यात. आणि मग मी तौलनिक जर तू विचार केला तर पुन्हा तोच मुद्दा येतो, आपल्याकडे जास्त लिहिलं जातं आणि कंटेम्पररी लिहिलं जातं. त्यांचं जे कंटेम्पररी आहे ते आपल्यापेक्षा निराळ आहे. आणि आता तिकडे व्हिज्युअल म्हणजे एक बाई नुसतीच चालते 1 तास वगैरे असंही नाटक तिकडे असू शकतं. आता तिकडच्या नाटकाचा माझ्या पुढच्या दिग्दर्शनावरती तसा परिणाम झाला नाही, कारण मी तिकडे जे बघितलं ते लार्जर दॅन लाईफ तशी थिएटर आपल्याकडे होऊच नाही शकत. त्यामुळे ते आस्वाद घेण्याकरता बघायचं. पण मग तिकडच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी वाटलेल्या पटकन सांगतो की तिकडे ते ब्रोशर्स वाटतात किंवा तिकिटाचे बूथ्स आहेत, त्या बूथ वरती तुला तिकीट मिळतात. किंवा TKTS सारखा एक 42nd स्ट्रीट वरती मॅनहॅटन मध्ये भाग आहे, जिकडे तू गेला तुला अख्खी लिस्ट मिळते. आणि महत्वाची गोष्ट अशी असते की तिकडे ड्रामा डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळ्या शिक्षण घेतलेली काही मंडळी तिकडे उभी असतात. त्यांच्याशी जर तुम्ही बोललात तर तुमच्या असं लक्षात येतं की ते तुम्हाला सांगतात की कुठलं नाटक बघ, का बघू नको, ते आपल्याशी नाट्य विषयक चर्चा करा. हाऊसफुल जाणारं नाटक असेल तर लॉटरी काढ. अच्छा. विशेषतः विद्यार्थी किंवा यांना, आणि ते लॉटरीचं तिकीट फार स्वस्त असतं. किंवा काही वेळा ते पुढच्या रांगेत
खूप पैशाचं तिकीट लावून ते डोनेशन देतात. ॲलन आइकबर्न नावाचा फार मोठा नाटककार आहे. तर आइकबर्नचं मी एकदा लंडनला गेलो असताना नाटक सुरू होतं, ज्याचा मी विचारच करत राहिलो काय, प्रीमियम तिकीट पर पर्सन 2,500 की 3,000 पाऊंड बापरे. पर पर्सन तिकीट. आणि ह्या तिकिटाला काय देणार बरोबर, तर आइकबर्न जिथे तालीम करतो सकाळी 10 वाजता, त्या तालमीला अख्खा दिवस तुम्ही जाऊन बसू शकता. समजा ती तालीम 10 ते 5 होते, तर 5 ते 6 पुढचा 1 तास रोज ऍक्टर्स किंवा डायरेक्टर तुमच्याशी बोलायला तो पुढचा 1 तास. मग तुम्हाला जाऊन समजा नेपथ्य कसं होत आहे तयार ते बघायचं. ती त्याच्यानंतर ग्रँड रिहर्सलला तुम्हाला बसायला परवानगी, म्युझिक कसं होतं, ती सबंध प्रोसेस. आणि प्रयोगाच्या दिवशी प्राईम तिकीट आणि संपल्यानंतर आयदर डिनर किंवा हाय टी. 3 किती झाले? 3,000 म्हणजे 3 लाख झाले आपल्याकडचे 3 लाख रुपये. तर ते त्या प्रमाणात. आणि आइकबर्न ते त्या राईटअप मध्ये असं लिहिलं होतं की त्याची कॉस्ट निघते जर असे 20 लोक आले. बरोबर. म्हणजे तो त्या पद्धतीचं नाटक लिहितो. म्हणजे बघ तू, पुन्हा हा माझा मुद्दा अर्थकारणाकडे झाला. आणखीन तुला मी सांगतो की तिथे ब्रॉडवेला फार महत्वाची गोष्ट आहे की त्यांची जी स्पर्धा आहे ती ग्रँजर असलेल्या चित्रपटाची. त्यामुळे ते तुला हलवून टाकणारं लाईव्ह दाखवतात किंवा लाईव्ह अनुभव देतात. चार्ली अँड चॉकलेट फॅक्टरी मधला तो मुलगा तुला जाताना ते छोट्या पाईपात अडकलेला जाताना दिसतो. हा जो अनुभव जे सिनेमात तुला दिसू शकत नाही ते लाईव्ह तिकडे दिसतं. मटिल्डा नावाच्या नाटकात छतातनं मुलगी खाली फेकली, तिला गँगवेत पकडला. आता हे तू प्रत्यक्ष बघून किंवा बॅक टू द फ्युचर मध्ये गाडी आली प्रेक्षकांची, या गोष्टी लाईव्ह दिसवणं हे त्यांना करायलाच पाहिजे, कारण त्यांची स्पर्धा सिनेमाशी आहे तिकडे. आणि म्हणून ब्रॉडवे पेक्षा वेस्ट एंडला कंटेंट जास्ती आहे, कारण ब्रिटिश लोकांची सिनेमाशी काही संबंध नाही, ते नाटकच. म्हणजे तू मेट्रो तिकडच्या ट्यूब मध्ये फिरला तर तुला जाताना आजूबाजूच्या भिंतीवर सगळीकडे नाटकाची पोस्टर्स दिसतात. 80% तरी 20% इतर पोस्टरसाठी. बरोबर. तर त्यामुळे कदाचित पब्लिसिटी कशी करावी वगैरे वगैरे ह्याचा विचार बरोबर आपण तिकडनं करून होऊ शकतो. पण तिकडे ती होते कारण ते एकत्रित करतात. एकजूट हा महत्वाचा मुद्दा आहे. हे बाहेरच्या रंगभूमीबद्दल झालं, पण इथले प्रयोग जेव्हा आपण बाहेर करतो, आता परदेशात दौरे खूप वाढलेत सगळ्या देशांमध्ये, असं होतं का की एखादं नाटक इथे फार चालत नाहीये पण ते परदेशात चालतंय, किंवा वाईस वर्सा, किंवा आता वेगळ्या प्रकारच्या नाटकांची मागणी सुद्धा तिकडे वाढली आहे, असंही होतं का? हे तिन्ही प्रकार घडतात. त्याचं तुला उदाहरण देतो. माझं एक फॅमिली ड्रामा नावाचं नाटक, चंद्रकांत लोकरे प्रोड्युसर, अद्वैत दादरकरने लिहिलं होतं. सुकन्या अजित भुरेवर त्यात काम करायचे. ते इथे ते फारसं चालत नव्हतं. पण त्यावेळेस एक आदिती टेलर नावाची बाई तिकडनं आली आणि तिने ते बघितलं आणि ते म्हणाले, विजय काका नाही, हे कन्व्हेन्शन मध्ये पाहिजे. कारण ते एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व सांगणारं नाटक. तिकडे सुपरहिट एकच प्रयोग झाला, पण सुपरहिट म्हणजे पुढचा दौरा आम्हाला विचारला, तो काही कारणाने पुढे करता आला नाही किंवा होऊ शकला. हे तर त्याचं उदाहरण. काही नाटकांच्या बाबतीत हे होतं, हे का तुमच्या इकडे लोकांना आवडत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही एक विशिष्ट वर्ग आहे जिकडे ते नाटकं करतात. म्हणजे मुकुंद मराठे आहे सॅन फ्रान्सिस्कोला, किंवा शिल्पा कुलकर्णी आहे बॉस्टनला, किंवा थिएट्रिक्स नावाची संस्था, मकरंद भावे, विदुला मुणगेकर, कामेरकर, अशोक कामेरकर, किंवा सियाटलला शुभगोक. तर ही जी सगळी मंडळी आहेत जी तिकडे त्यांची ऍक्टिव्हिटी करतात, ते सगळं वेगळ्या प्रकारचं नाटक डिमांड करतात. आणि बाकीच्या ठिकाणी त्यांना छान आपल्याला इकडे चांगलं चाललेलं नाटक पाहिजे. तर ही जी डिमांड आहे ती आता 38 कृष्णविला तिकडे खूप यशस्वी झालं, कारण ते सगळ्याकडे त्यांनी लावलं आणि ते सगळ्यांना आवडलं.
आता त्यांनी मास्टर माइंड मागितलंय किंवा पत्रापत्री सारखा अनुभव इमिजिएटली हवाय त्यांना. ते जानेवारीच्या मध्यावर वा. पत्रापत्री तिकडे जाईल. म्हणजे तो मोकळेपणा तिकडे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, जसं आपण इथे नाटक करतो तसं अमेरिकेतलं नाटक हे उत्तम पद्धतीने जाऊन तिथे करायचं, परंतु तो कॉन्ट्रॅक्ट शोच आहे. आणि अमेरिकेत ते गेल्यानंतर तुमच्या पब्लिसिटीला माझं नाटक अमेरिकेत जाऊन आलं, हा ऍडव्हान्टेज पब्लिसिटी म्हणून करून घेणं हे आपलं काम आहे. आणि तिथे बऱ्याच लोकांना इकडचे काही तिकडचे काही अशी देवाणघेवाण करायची आहे, ती होत नाही. पण तरी अमेरिकेमध्ये जे मी त्यांचं नाटक पाहिलं हे मला आवर्जून सांगायला पाहिजे, त्याच्यातली काही काही नाटकं उत्तम होती. कोण मराठीचं नाटक उत्तम होतं. डिट्रॉइटचे लोक काही उत्तम नाटक करतात. मी डॅलसचं शेक्सपियर एक्सपेरिमेंट नावाचं नाटक पाहिलं, हाय क्लास क्या बात केलं होतं. म्हणजे थिएट्रिक्सची नाटकं होतात, जी जैसे आपकी मर्जी वगैरे सारखी. तर ते तिकडे एक नाट्य दर्पण नावाची एक एकांकिकांचा महोत्सव होतो. तो मल्टीलिंग्वल एकांकिकांचा महोत्सव अशोक चौधरी नावाचा माणूस करतो. न्यू जर्सी, वॉशिंग्टन आणि बॉस्टनला ते करतात. आणि मी त्यांच्या त्या ऍडवायझरी बोर्डावर आहे. तर ते त्यांची रंगभूमी सुद्धा सिरियसली करतात. इतकं सगळ्या नाटकांचं दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे आणि हा सगळा बाकीचा अभ्यास पण तुमचा आहेच. सिनेमा किंवा टीव्ही या क्षेत्रात जाऊन दिग्दर्शन करावं असं वाटलं नाही? काय नेमकं झालं? हा महत्वाचा प्रश्न. त्याचं खरं उत्तर, टेलिव्हिजनवरती मी 2-3 म्हणजे मी एक बंडू, तेरे घरच्या समोर, सचिन पिळगावकरची, आणि एक तासाचे स्त्री लेखक किंवा असे काही झीने एपिसोड केले होते, रहस्य कथा, तिथे मी थोडस हे केलं. नंतर एक अस्मिता नावाच्या तारासाठी डेली सोप 1 महिना त्याचं 1 महिना दिग्दर्शन केलं. आणि सिनेमा मी माझ्या मित्र नावाच्या नाटकावर एकदाच मला करावं असं वाटलं. ते गुलजार साहेब लिहिणार होते तेव्हा. अच्छा. परेश रावल माझ्या डोक्यात होते, तर ते निर्माता वगैरे ह्या कारणामुळे ते झालं नाही. पण याचं महत्वाचं उत्तर असं आहे, कधी कधी समोरची माणसं फार मजेशीर जाणीव करून देतात. माझा एक बंडूचा एपिसोड झाला, असे बरेच 40 एक एपिसोड झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी टेलिकास्ट झाल्यानंतर मला वामन केंद्रेचा फोन आला आणि तो म्हणाला, काय म्हणजे तुझं काय चाललंय? मी वामनला म्हटलं, नाही वामन, माझ्याही लक्षात आलंय. ठीक आहे. वामनने फोन ठेवून दिला. मला ही माध्यमं कळलेली नाहीत, मला ही माध्यमं येत नाहीत. नाटक येतं अशातला भाग नाही. थिएटर इज एनीबडीज बिझनेस, because you don't need any qualification to do theater. And theater is nobody's business because you can't understand what is theater throughout your life. Simple. तर मला कळत होतं, म्हणजे आता काय उदाहरण, छोटं उदाहरण तुझं देतो की समजा डोरबेल वाजली, तर इकडचा माणूस उठतो, कट होतो आणि डोरबेलच्या फ्रेम मध्ये एंटर होतो, हेच मला कळत नाही. मला तो इथून उठून तिथपर्यंत चालत जातानाच दिसतो. मी कदाचित एखादा सिनेमा करेन, पण ते करताना माझ्या बरोबर मी असा डीओपी घेईन, असा असिस्टंट घेईन की त्याला ते माध्यम काय 35 लावतोय की आणि काय 15 लावतोय का 40 25 लावतोय, हे सगळं कारण ते खूप त्या अर्थाने टेक्निकल माध्यम आहे. आणि मला आणि जे कळत नाही ते नाही रे काय. बरोबर. आपण सुरुवातीला जसं तुमच्या अभिनयाबद्दल बोललो, पत्रापत्री मधल्या, तर मला असं वाटतं शेवट पण आपण तुमच्या अभिनयानेच करावा. मोनिका ओ माय डार्लिंग नावाची एक फिल्म नेटफ्लिक्स वरती आहे. अभिनयाबद्दलचं किती तुम्ही सिरियस आहात, किंवा का असं एक ऑफर आली, आवडलं कॅरेक्टर तर तुम्ही करता, असं एवढंच आहे? एवढंच आहे. म्हणजे आता त्यावेळेस सुद्धा मला काहीतरी ऑडिशन करता आलं, मी पाठवलं आणि त्यांनी वासन बाला दिग्दर्शक
तो म्हणाले आणि मी ते केलं. त्यांनी मला पहिल्याही सांगितलं होतं ऍक्टिंग नाही करणे, इसलिए मला ऍक्टर सारखा विचारच करता येत नाही. बर. म्हणजे एखादी भूमिका ही या पद्धतीने करावी, तो काय करेल कसं आहे हे मी कदाचित तुला सांगू शकेन दिग्दर्शक म्हणून, मला स्वतःला करता येणार नाही. तर त्यामुळे मी जर काम केलं तर ते साधारण स्वच्छ अर्थवाही बोलणं याच्या पलीकडे फार व्यक्तिरेखा म्हणून जाईल असं मला वाटत नाही, कारण मी तसा विचारच करू शकत. बरोबर. आणि इथे सुद्धा जास्त बोलण्यावरच पत्रापत्री हो, हे असल्यामुळे, पत्रापत्रीमध्ये तर त्यामुळे मी ते काम केलं. आणि मला समहाव अजून माझ्या डोक्यात डेली सोप वगैरे बसत नाही. हो. कधीतरी करावा लागेल. बरोबर बरोबर. शेवटी अर्थकारणाचा समजता येईल. मला शेवटी वाटतं- सगळं अर्थकारणाशी हो रे. येऊन थांबतं सगळं. आणि तर ते करावं कधीतरी लागेल, पण बरोबर. आतापर्यंत आता मुंबई पुणे मुंबई सुद्धा सतीश यार बरं चल येतो असं म्हणून गेला. महेश मांजरेकरांच्या बहुतेक चित्रपटात मी कामं केली. हो. कोण नाही तर रे विजयला बोलवा, कधी मुख्यमंत्री म्हणून तर कधी थेट पु ल देशपांडे म्हणून. तर ते बरोबर आहे. नाही, पण सध्या तुम्ही विजय केंकरे यांना पत्रापत्री या नाटकामध्ये बघू शकता. ते खूप मनापासून करतात, त्याचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे आणि खूप वेगळा प्रयोग आहे. मला त्यांच्याकडे जे अनुभवांचं इतकं मोठं गाठोडं आहे, त्यातल्या काही वस्तू आज काढता आल्या आणि तुमच्या समोर ठेवता आल्या, एवढंच मी शेवटी सांगेन. असेच अजून कॅचअप यांच्याबरोबर मी करू शकतो, म्हणजे एवढी नाटकं त्यांची आहेत. क्रिकेटवरचं प्रेम आहे प्रचंड आणि क्रिकेटवर ते अधिकारवाणी बोलू शकतात, कारण ते स्वतः खेळलेले आहेत. आपण ठरवूया की वर्षातनं 1-2-3 कॅचअप त्यांच्याबरोबर आपण करू. तुम्हाला कसं वाटलं आज कॅचअप? अरे मला मजा आहे. ते नक्की तुम्ही सांगा मला, मला आणि मजा आहे. प्रेक्षकांनाही आवाहन करा की बघत राहा चॅनल. प्रेक्षकांना मी आवाहन करतो की आमचा मित्र अमोल परचुरे याचं कॅचअप तुम्ही बघत राहा, कारण तो चांगले प्रश्न विचारतो. माझं आता नकळत सारे घडले नावाचं नाटक सुरू आहे. त्याच्यात एक भाग आहे, तो बटू नेने असं म्हणतो, टू कॅच समवन नॅपिंग, एखाद्याला बेसावध क्षणी पकडणे. तर टू कॅच अस नॅपिंग तो काय काय करतो हे बघायला नक्की हा चॅनल कॅचअप जरूर बघा. थँक्यू.